हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती बाके एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आले. लास्ट व्हिडिओमध्ये आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स कसं वापरलं जातं आणि त्याचे थोडेफार सेंटेन्सेस बघितले होते, स्ट्रक्चर बघितलं होतं. आज त्याचे भरपूर सारे एक्झाम्पल्स बघणार की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे सेंटेन्सेस कसे होतात. ऑफकोर्स सगळ्यामध्ये कॉमन गोष्ट येणार आहे, ते म्हणजे शॅल बी, विल बी, हेल्पिंग वर्ब आणि क्रियापदाचा आयएनजी सूट, जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघितले. फक्त या व्हिडिओमध्ये आपण थोडेसे एक्झाम्पल्स एक्स्ट्रा बघणार आहे विथ द टाइम. They will be performing drama next month. ते पुढच्या महिन्यामध्ये ड्रामा परफॉर्म करत असतील. क्रिया भविष्यकाळ म्हणजे नेक्स्ट मंथ मध्ये चालू असणार आहे. कशाची? परफॉर्मन्सची, परफॉर्म करण्याची. सो विल बी नंतर आपण परफॉर्मचा रूप घेतला आहे परफॉर्म. आय शॅल बी व्हिजिटिंग मुंबई सून. मी लवकरच मुंबईला व्हिजिट करत असेन, भेट देत असेन. सून हे काय आहे? टाइम यूज केलेला आहे. वरच्या वाक्यामध्ये आपण नेक्स्ट मंथ यूज केलेला आहे. वी ऑल शॅल बी सेलिब्रेटिंग दिवाळी इन द मंथ ऑफ नोव्हेंबर. आपण सगळेजण नोव्हेंबर महिन्यामध्ये दिवाळी साजरी करत असू. नेटफ्लिक्स विल बी ब्रॉडकास्टिंग न्यू सिरीज इन डिसेंबर. डिसेंबर मध्ये नेटफ्लिक्स नवीन सिरीज ब्रॉडकास्ट म्हणजे प्रक्षेपित करत असेल. इंडिया विल बी विनिंग नेक्स्ट वर्ल्ड कप. भारत पुढचं वर्ल्ड कप जिंकत असेल. आता नेक्स्ट हे काय आहे? टाइम इंडिकेट केलं की पुढचा वर्ल्ड कप कधी काय असेल ना, येणारा जो वर्ल्ड कप आहे तो जिंकत असेल. टेस्ला विल बी लॉन्चिंग ईव्ही कार्स इन इंडिया सून. टेस्ला लवकरच भारतामध्ये ईव्ही कार्स लॉन्च करत असेल. बर्ड्स विल बी बिल्डिंग नेस्ट्स बिफोर रेनी सीझन. पावसाळ्या अगोदर किंवा पावसाचा सीझन सुरू व्हायच्या अगोदर पक्षी घरटी बांधत असतील. बांधण्याची क्रिया चालू असेल. सिमरन विल बी बॉइलिंग एग्स फॉर ब्रेकफास्ट. सिमरन ब्रेकफास्ट साठी अंडे उकळत असेल. आता ब्रेकफास्ट ही कंपल्सरी सकाळी असेल, त्यामुळे कळलं की नेक्स्ट ब्रेकफास्टला म्हणजे जर आज संध्याकाळी बोलत असाल तर ऑफकोर्स टुमॉरो साठीच होणार आहे. तर सकाळी बोलत असेल तर आता जेव्हा तुम्ही ब्रेकफास्ट घेणार आहे त्याच्यासाठी, म्हणजे हा ब्रेकफास्ट इनडायरेक्टली टाइम इंडिकेट करतो की सकाळच्या वेळेला ती अंडे उकळणार आहे किंवा शिजवणार आहे. आवर सिनियर्स विल बी गाइडिंग अस नाउ अँड देन. मधून मधून आमचे सिनियर्स आम्हाला मार्गदर्शन करत असतील. द वेटर विल बी सर्विंग फूड आफ्टर सूप. सूप नंतर म्हणजे सूप पिऊन झाल्यानंतर वेटर फूड सर्व करत असेल. सोनाली विल बी फेसिंग फिजिकल प्रॉब्लेम्स आफ्टर ऍक्सिडेंट. ऍक्सिडेंटच्या नंतर टाइम काय सांगितलेला आहे? ऍक्सिडेंट. ऍक्सिडेंट नंतर सोनाली शारीरिक समस्यांना तोंड देत असेल किंवा सामोरे जात असेल. द रिव्हर विल बी ड्राईंग इन समर. नदी उन्हाळ्यामध्ये कोरडी पडत असेल. टू ड्राय म्हणजे कोरडे पडणे किंवा पाडणे या अर्थाने किंवा वाळवणे या अर्थाने वापरलं जातं आणि ते आपण आयएनजी प्रत्यय लावलेला आहे. द ॲडव्होकेट विल बी चार्जिंग हाय फीज आफ्टर नोईंग द केस डिटेल्स. केसची डिटेल ऐकल्यानंतर ॲडव्होकेट काय करत असेल? फीज हाय चार्ज करत असेल. कधी? तर केस डिटेल्स ऐकल्यानंतर किंवा समजून घेतल्यानंतर. चार्ज झालं चार्जिंग. ऑल व्हेकल्स विल बी मूव्हिंग फॉरवर्ड आफ्टर ग्रीन सिग्नल. सिग्नलला उभा राहिल्यानंतर ग्रीन सिग्नल झाल्यानंतर सगळे वाहन पुढे जात असतील. मूव्हिंग फॉरवर्ड पुढे जात असतील. शी विल बी टेकिंग रेस्ट ॲट नून. दुपारी ती आराम करत असेल. टेकिंग. आवर मेड विल बी क्लीनिंग द किचन फर्स्ट. पहिल्यांदा आमची मोलकरी किंवा आमची मेड किचन स्वच्छ करत असेल. क्लीनचं झालं क्लीनिंग. स्टुडंट्स विल बी थिंकिंग अबाउट करिअर आफ्टर द सेमिनार. सेमिनार नंतर विद्यार्थी करिअर बद्दल विचार करत असतील. यंगस्टर्स विल बी क्लिकिंग पिक्स फॉर स्नॅपचॅट पोस्ट एव्हरी टाइम. प्रत्येक वेळी तरुण मंडळी काय करतात? स्नॅपचॅट साठी फोटो क्लिक करत असतील. म्हणजे तुम्ही कुठे गेलात की लगेचच फोटो काढा फॉर स्नॅपचॅट. म्हणजे क्लिकचं झालं क्लिकिंग, थिंकचं झालं थिंकिंग, क्लीनचं झालं क्लीनिंग, टेकचं झालं टेकिंग, मूवचं झालं मूविंग, चार्ज चार्जिंग, ड्राय ड्राइंग, फेस फेसिंग, सर्व सर्विंग, गाइड गाइडिंग, बॉईल बॉइलिंग, बिल्ड बिल्डिंग, लॉन्च लॉन्चिंग,
विन विनिंग, ब्रॉडकास्ट ब्रॉडकास्टिंग, सेलिब्रेट सेलिब्रेटिंग, विजिट विजिटिंग, परफॉर्म परफॉर्मिंग. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण वर्बला आयएनजी करतो. कुणासोबत आलेले आहेत ते आयदर शॅल बी और विल बी. जसा तुमचा सब्जेक्ट आहे, ऑफकोर्स फ्युचर मध्ये आपण शॅल आणि विल हे दोन हेल्पिंग वर्ब वापरतो. आय आणि वी असेल तरच आपण शॅलचा वापर करतो. अदरवाइज एक वचन असेल, अनेक वचन असेल, जे काही उरलेले नाउन्स किंवा प्रोनाउन्स आहेत त्याच्यासमोर आपण विल बीचा वापर करतो. सो प्रत्येक ठिकाणी तुम्हाला विल बी दिसणार आहे. फक्त आय आणि वीच्या समोर तुम्हाला शॅल दिसत असेल आणि बाकी सगळ्यांसमोर आपण विल बी वापरलेला आहे. विल बी आणि शॅल बीच्या नंतर आपण क्रियापदाचा आयएनजीचं रूप काय केलेला आहे, यूज केलेला आहे. क्रिया कधी घडत असेल हे सांगण्यासाठी आपण टाइमचा वापर केलेला आहे. लास्ट सेंटेन्सच्या शेवटी वापरलेला आहे. हे जर मराठीमध्ये असेल तर मे बी वाक्याच्या सुरुवातीला टाइम वापरतो आपण बोलत असताना, पण इंग्लिशमध्ये मात्र टाइमची जागा ही लास्टला आहे. तर दीज आर सम एक्झाम्पल्स. अशा प्रकारचे सेंटेन्सेस तुम्ही पण करा जे तुम्ही पुढे जाऊ. जसं की आपले प्लॅनिंग असतात की तुम्ही जर गावाला जाणार असाल तर तुमचं प्लॅनिंग असतं, उद्या आम्ही पोहोचत असू, मग आम्ही नाश्ता करत असू, मग आम्ही घोडेसवारी करत असू. म्हणजे काय तुमचं प्लॅनिंग आहे त्या ट्रिपबद्दलचे ते सगळ्याबद्दल तुम्ही डिस्कशन करता. जर तुमची एक्झाम असेल तर तुम्ही काय म्हणणार, अरे यावेळेला मी पेपर लिहित असेल, मी हे गणित सोडवत असेल, मी डायग्राम काढत असेल, मी पेपर सबमिट करत असेल. म्हणजे तुम्हाला एक टाइम माहिती आहे की या एक्झामच्या टाइमला मी ह्या वेळेला जाणार आणि एवढ्या वेळापर्यंत माझं हे होणार आहे. तेव्हाच्या घटना काय काय चालू असेल ते सांगू शकता. जसं की तुम्ही एखाद्या पार्टीला जाणार आहे आणि ठरवलेलं आहे, तर तुम्ही काय म्हणता, अरे मी रविवारी पार्टीला जात असेल, मी माझ्या मित्रांना भेटत असेल, मग आम्ही खूप मजा करत असू, मग आम्ही डान्स करत असू. म्हणजे एक इव्हेंट घ्यायचा आहे आणि त्या इव्हेंटमध्ये तुम्ही काय काय करत असणार आहे. फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा वापर तुम्हाला काय करायचा आहे, सेंटेन्सेसमध्ये यूज करायचा आणि इमॅजिन करायचं आणि लिहायचं आहे की कशा प्रकारे आपण त्या सेंटेन्सेस बोलू शकतो. सो दीज आर सम एक्झाम्पल्स. स्क्रीनशॉट काढून घ्या, लिहून घ्या आणि तुम्ही स्वतःचे सुद्धा सेंटेन्सेस करू शकता. त्याच्यामध्ये मुद्दावर मी अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस केले. यू कॅन मेक निगेटिव्ह ऑल्सो, यू कॅन मेक द क्वेश्चन्स ऑल्सो, जे आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहे की एखाद्या सेंटेन्सचा निगेटिव्ह कसा होईल, क्वेश्चन कसा होईल वगैरे. सो हॅव अ स्क्रीनशॉट अँड थँक्स फॉर टुडे.